जालना महानगरपालिकेत मारहाणीच्या घटनेचा शिवसेनेकडून निषेध. गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकाला निलंबित करा. नगरसेविका दर्शना खोतकर झोल यांची मागणी. जालना महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती अशोक अण्णा पांगारकर आणि त्यांच्या मुलाला झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या घटनेचा शिवसेना नगरसेविका दर्शना खोतकर यांनी जाहीर निषेध करत संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेविका दर्शना खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केलाय की नगरसेवक महावीर ढक्का आणि त्यांच्या समर्थकांकडून स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. महापालिकेसारख्या लोकशाही संस्थेत अशा प्रकारच्या घटना घडणं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना महानगरपालिकामध्ये काल जी घटना घडली त्याचा शिवसेना पक्ष म्हणून आणि त्याही पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने नैतिकतेच्या आधारावर आम्ही सार्थ निषेध करतो. जालना महानगरपालिकामध्ये काल जिथे स्टँडिंग कमिटीची बैठक होणार होती आणि ज्या बैठकीत येणाऱ्या काळात होणाऱ्या विकासाचे ठराव पास होणार होते तिथे झालं काय? शिवीगाळ, बाचाबाची, हाणामारी आणि अक्षरशः चाकू, खंजीर, रॉड घेऊन मारामारी तिथे झाले. खरं तरी खूप गंभीर गोष्ट आहे. अशोक अण्णा पांगारकर जे स्टँडिंग कमिटीचे सभापती आहेत, हे एक अतिशय प्रेस्टिजियस पद आहे, प्रतिष्ठित पद आहे महानगरपालिकेमध्ये, आणि तेच जर असुरक्षित नसतील तर जनतेने कायच आपल्याकडून अपेक्षा केली पाहिजे. ही गुंड प्रवृत्ती कुठे थांबावं लागणार आहे, ही गुंड प्रवृत्तीची लोक कुठेतरी थांबावं लागणार आहे. म्हणून विरोधी पक्ष म्हणून माझी एकच भूमिका राहील किंवा एकच मागणी या ठिकाणी राहील की जे दोषी नगरसेवक आहेत त्यांना त्वरित निलंबित करावे. कारण की हा एक एक्झाम्पल सेट होईल आणि इथून पुढे कोणीच गुंडागिरी किंवा हाणामारी करायची हिम्मत देखील करणार नाही. जय महाराष्ट्र.